राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। नागपूर जिल्ह्यातील मौदा शहर येथे श्रीमद भागवत गीता का सार, खुशहाल जीवन का आधार या 7 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका अर्चना विधी यांच्या सौजन्याने 11 नोव्हेंबर रोजी सोमवारला दुपारी 1 वाजता मंगल कलश व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी प्रवचनकार राजयोगिनी भारती दीदी कटनी मध्य प्रदेश या उपस्थित राहणार असून तर या कार्यक्रमाला भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजकांनी केले आहे। ओम शांती। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मौदातर्फे आपल्या मौदा शहरामध्ये यावर्षी 10/11/2025 ते 16/11/2025ला श्रीमद भगवत गीता का सार, खुशहाल जीवन का आधार या कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की आजच्या ज्या वर्तमान काळामध्ये समस्या आहेत त्या सर्व समस्यांचं समाधान आपल्याला श्रीमद भगवत गीतेमध्ये मिळत असते। त्यामध्ये आपल्याला व्यक्तिगत आणि त्याचबरोबर वैश्विक समस्यांचंही समाधान आपण श्रीमद भगवत गीतेमध्ये प्राप्त करत असतो। परंतु या श्रीमद भगवत गीतेचं ज्ञानाची उजळणी व्हावी आणि कुठेतरी जनतेने या ज्ञानाला आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिकल आचरणात आणावं, त्यासाठी पुन्हा एकदा आपण या भगवद्गीतेचा अभ्यास करण्यासाठी, त्याचा अनुभव करण्यासाठी या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा कार्यक्रम 10 तारखेला दुपारी 1 वाजता सुरू होईल आणि याची मंगल शोभायात्रा मौदा शहरामध्ये काढण्यात येणार आहे। मौदाच्या ब्रह्मकुमारी सेंटरपासून ही शोभायात्रा मंगल कलश यात्रा आरंभ होईल आणि मौदा शहराच्या प्रमुख मार्गावरून प्रदर्शन करत पुन्हा कार्यक्रमस्थळी पोहोचेल आणि त्या ठिकाणी अनेक गणमान्य व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत। आणि या कार्यक्रमाचा जो लाभ आहे, ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाची अशी इच्छा आहे, कामना आहे की मौदा शहरातील सर्वांनीच या कार्यक्रमाचा भरपूर लाभ घ्यावा। निशुल्क हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, तरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी भरभरून येऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा, हीच ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाची एक मनोकामना आहे। धन्यवाद। ओम शांती। छबीलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।